नमस्कार मित्रांनो, मेड फॉर मराठी मोटिवेशन चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली असा दिवस, हनुमान जयंती. या दिवशी केलेली पूजा, जप आणि उपाय आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करतात, संकटांपासून रक्षा करतात आणि घरात सुख समृद्धी आणतात. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हनुमान जयंतीचे महत्त्व, पूजा कशी करावी, कोणते मंत्र म्हणावेत, महिलांनी काय करावे, कोणत्या चुका टाळाव्यात आणि खास 5 उपाय जे तुमचे नशीब बदलू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हनुमान जयंतीचे महत्त्व. हनुमान जयंती हा दिवस भगवान हनुमान यांच्या जन्माचा दिवस मानला जातो. हनुमान म्हणजे शक्ती, भक्ती आणि बुद्धी यांचे प्रतीक. त्यांना चिरंजीव मानले जाते, म्हणजे ते आजही पृथ्वीवर उपस्थित आहे असे मानले जाते. या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने शनिदोष कमी होतो, भूत प्रेत बाधा दूर होते, नोकरी व्यवसायात यश मिळते, मन शांत आणि स्थिर राहते, घरातील नकारात्मक ऊर्जा स्पष्ट होते. हनुमान जयंतीला सकाळची तयारी. सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे घालावेत, शक्यतो केशरी किंवा पांढरे. घर स्वच्छ करावे, देवघर सजवावे, हनुमानाची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ करून ठेवावा. आता पाहूया संपूर्ण पूजा कशी करावी. 1. दीप प्रज्वलित करा. सर्वप्रथम तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. 2. संकल्प करा. मनात प्रार्थना करा, हे हनुमंत, माझ्या सर्व संकटाचा नाश करा. 3. अर्घ्य अर्पण करा. पाण्याने अर्घ्य द्या. 4. सिंदूर आणि तेल अर्पण करा. हनुमानाला सिंदूर खूप प्रिय आहे. तेल लावणे अत्यंत शुभ मानले जाते. 5. फुले अर्पण करा. लाल फुले अर्पण करा. 6. नैवेद्य दाखवा. गुळ, चणा, केळी किंवा मग लाडू. महत्त्वाचे मंत्र. हनुमान जयंतीला हे मंत्र नक्की म्हणा. मंत्र: ओम हनुमंते नमः. या मंत्राचा 108 वेळा जप करा. मंत्र 2. रामदूताय नमः. हनुमान चालीसा पूर्ण श्रद्धेने वाचा. महिलांसाठी विशेष मार्गदर्शन. महिलांनी या दिवशी उपवास करू शकतात. हनुमान चालीसा वाचावी. घरात दिवा लावावा. काही ठिकाणी महिलांना स्पर्श पूजा करण्यास मनाई असते, पण श्रद्धेने नामस्मरण करणे पूर्णपणे योग्य आहे. हा दिवस पूर्णतः सात्विक ठेवा. 5. खास उपाय. नशीब बदलणारे उपाय. 1. हनुमानाला सिंदूर अर्पण करा. उपाय 2. वडाच्या झाडाखाली दिवा लावा. उपाय 3. गोरगरिबांना अन्नदान करा. उपाय 4. हनुमान चालीसा 7 वेळा वाचा. उपाय 5. रात्री रामनाम जप करा. घरात सुख समृद्धीसाठी उपाय. दर मंगळवारी हनुमानाची पूजा करा. घरात हनुमानाची प्रतिमा ठेवा. नकारात्मक विचार टाळा. हनुमान जयंतीचे फायदे. या दिवशी पूजा केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात, आरोग्य सुधारते, मानसिक शांती मिळते, शत्रूंपासून रक्षा होते, जीवनात यश मिळते. मित्रांनो, जर तुम्ही या हनुमान जयंतीला हे सर्व विधी आणि उपाय केले तर तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल दिसून येतील. हनुमानाची कृपा तुमच्यावर सदैव राहो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय हनुमान. धन्यवाद.